नमस्कार, मी ज्योत्स्ना उद्योगराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। आपण पाहत आहोत आजचे सविस्तर हवामान अपडेट्स। सध्या राज्यातील अनेक भागांमध्ये उष्णतेची तीव्रता वाढताना दिसत आहे। हवामान विभागाने पुढील काही दिवस उष्णतेची लाट कायम राहण्याचा इशारा दिला आहे। इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटच्या माहितीनुसार महाराष्ट्र राज्यात तापमानात सातत्याने वाढ होत आहे। अनेक शहरांमध्ये तापमान 35 अंश सेल्सिअसच्या पुढे जाण्याची शक्यता आहे। सर्वप्रथम पाहूयात आर्थिक राजधानी मुंबईतील हवामानाची स्थिती। मुंबई शहरात आज आंशिक ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे। दुपारच्या वेळी तापमान 34 ते 35 अंश सेल्सिअसच्या पुढे जाण्याची शक्यता आहे। वाढत्या उष्णतेमुळे नागरिकांना दुपारच्या वेळेत बाहेर पडताना त्रास जाणवू शकतो। आता वळूया पुण्याकडे। पुणे शहरात देखील उष्णतेची तीव्रता वाढली आहे। आज दिवसभर उन्हाचा कडाका जाणवण्याची शक्यता आहे। तापमान सुमारे 35 अंश सेल्सिअस पर्यंत जाऊ शकते। दरम्यान विदर्भात उष्णतेचा सर्वाधिक परिणाम दिसून येत आहे। नागपूरमधून आमचे प्रतिनिधी सांगत आहेत की तापमान 37 ते 38 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे। दुपारच्या वेळी रस्त्यांवर वर्दळ कमी दिसून येत आहे। नागरिक उष्णतेपासून बचाव करण्यासाठी विविध उपाय करताना दिसत आहेत। तसेच नाशिक परिसरात दिवसभर तीव्र उन्हाची शक्यता आहे। त्यामुळे शेतकरी आणि नागरिकांना सकाळी किंवा संध्याकाळच्या वेळी कामे करण्याचा सल्ला दिला आहे। दरम्यान हवामान विभागाने नागरिकांसाठी काही महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत। भरपूर पाणी प्या, दुपारच्या वेळी शक्यतो बाहेर पडणे टाळा, डोक्यावर टोपी किंवा स्कार्फ वापरा, लहान मुले आणि वृद्धांची विशेष काळजी घ्या। डॉक्टरांच्या मते उष्णतेमुळे हिटस्ट्रोक म्हणजे उष्माघात होण्याचा धोका वाढतो। त्यामुळे शरीरात पाण्याचे प्रमाण टिकवून ठेवणे आवश्यक आहे। एकूण पाहता पुढील काही दिवस राज्यात उष्णतेची तीव्रता कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे। त्यामुळे नागरिकांनी अधिक काळजी घेणे गरजेचे आहे। तर हे होते सविस्तर हवामान अपडेट्स। अधिक ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा उद्योगराष्ट्र न्यूज चॅनल। धन्यवाद।